थँक्यू सो मच. तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतो रवाना झालेत इन ॲक्शन मध्ये. दोन मोठे फलंदाज व्हिरेन स्पोर्ट्स भाबाले संघाच्या वतीनं सूरज केन आणि त्याच्या सोबतीला योगेश भालेकर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. 12th मॅन पाहिजेत दोन्ही टीमचे, पाठवायचे लगेच कंपल्सरी असते 12th मॅन दोन्ही संघांचे. पहिला चेंडू पडायच्या आज जर दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आले नाही तर 2 धाबांची पॅनल्टी निश्चितच दिली जाईल. काही कडक नियम आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण स्पर्धा त्या पद्धतीची आहे मित्रांनो. या स्पर्धेचा दर्जा सांगून जातो की आपल्या प्रत्येक गोष्ट जर आयोजकांनी नमूद केली गेली आहे, आपल्या सुविधा दिल्या तर थोडीशी खेचून घेण्याचा प्रयत्न देखील करतील. चला अंपायर्स ऑफिशियल्स, मी विनंती करेन आपणास की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. ही सूचना आम्ही आपल्यासाठी देतोय. आपण लगेच फील्ड रिस्ट्रिक्शन सजवायला सांगायचे आहे. भरपूर जास्त वेळ खर्च केला खऱ्या अर्थाने रोशन स्पोर्ट्स केवणी दिवे संघाच्या कॅप्टननं. बॅटर्स आलेत मैदानाच्या आतमध्ये. सूरज आणि योगेश ही सलामीची जोडी व्हिरेन स्पोर्ट्स भापाले बस संघाच्या वतीनं. आज दोन्ही संघ थोडेसे उशिरा इथे उपस्थित राहिलेत, परंतु मित्रांनो एक सांगेल, टाइम आपल्यासाठी थांबणार नाही. वेळेसोबत आपल्याला चालावं लागेल. टाइम इज मोस्ट व्हॅल्युएबल. पिता परमेश्वरासाठी वेळ थांबली नाही, आपल्यासाठी काय थांबेल. पुन्हा एकदा नाव बॅक टू द क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅकवर जय तुरे पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल. तर दरम्यान सन्माननीय आदरणीय नंदकिशोर पाटील साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या. आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत लक्ष चषक देवरुंग 2026 या स्पर्धेमध्ये. रजनी क्रिकेट आपण पाहताय, एन्जॉय करता येईल या परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा. पहिला चेंडू जय तुरेचा त्याच्या हातामध्ये चेंडू आहे, परंतु आता कशा पद्धतीने तुरा लाभील इथे. स्ट्रायकर एंडवर फलंदाज बेस्टर सूरज केने. रन मशीन आहे खऱ्या अर्थाने भापाले संघाचा एक अष्टपैलू क्रिकेटर, ब्रँड ऑफ भापाले. आणि त्याच्या सोबतीला त्याच कॅलिबरीचा, त्याच कॅटेगरीचा, त्याच मेरिटचा खेळाडू बेस्टर योगेश भालेकर. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये मिस्टर व्ही शेलार सर. पहिला बॉल उडवलाय पहिल्या चेंडूवर. धमाका आणि तडाखा. चेंडू वन बाउन्स आउट टॉप दी फॅन्स. योगेशच्या बाटमधनं येणारा पहिला दमदार चौकार. होता पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले. जणू काही दगाउट मधनं सेट होऊन आला होता योगेश भालेकर. जय तुरेचा स्वागत करत असताना चौकाराने. दुसरा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्टामर आहे खऱ्या अर्थानं. यावेळी देखील लॉफ्ट केलाय. धोक्यामध्ये विकेट. अडचणी सापडलाय आणि तिथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बिग मिस्टेक. मोठा झेल सुटला इथे. योगेश भालेकर सारख्या फलंदाजा दुसऱ्या चेंडूवर जर आपण जीवनदान देताय तर कुठेतरी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाब येते. 2 चेंडू आणि 5 धाबा धावफलकावर. इझी झेल होता, परंतु फ्रंट लाईटचा कुठेतरी जी किरण होती ती डोळ्यांवर आली असावी. सोपं नाही तितकं. आणि खास करून जेव्हा नवीन चेंडू असतो तेव्हा बरोबर प्रॉपर हातामध्ये चेंडू सापडत नाही आणि कुठेतरी तसंच पाहायला मिळालं. बेस्ट जजमेंट, बेस्ट फिल्डिंग. पंबल केलं तिथे थोडंसं. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज जय तुरे बॉलिंग ट्रॅकवर तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडवर सूरज केने सध्याच्या घडीचा टॉप फॉर्म मधला फलंदाज आहे भाबाले संघाकडनं. फटका सुरेख, परंतु क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली तिथे उपस्थित आणि त्याने पकडला झेल. फलंदाज पहिला फेल होतोय. सूरज केने ना बॅक टू द डगआउट.
डकवर आउट होतोय. खऱ्या अर्थाने अपेक्षा भरपूर होत्या सूरज केनेकडनं, परंतु पहिल्याच बॉलवर मात्र त्याला विकेट गमवावी लागली. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहे. कबर्सला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. बैठक नक्कीच घेत त्यांनी फलंदाज बाद. तर लक्षात घ्या, फिल्डिंग करणारी टीम टाइमर ऑन आहे आपल्यासाठी. अभि बेल प्रत्येक षटकानंतर सांगत राहू आपल्याला. एका षटकासाठी 5 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय आणि 5 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये षटक कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे. आणि बॅट्समनसाठी सर्कल क्रॉसिंग आहे. दोन्ही बॅट्समनच्या मध्ये सर्कल क्रॉस होणं खूप गरजेचं आहे. चौथा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा जय तुरे सज्ज होतोय. यावेळी मात्र पुलरलेनचा बॉल ऑन साइडला ग्लान्स केलाय तिथे. फक्त एकच धाव येते. न्यू बॅटर निखिल केने येतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर अकाउंट ओपन केलं त्याने स्वतःच. धावसंख्या फक्त 6 पाहायला मिळते. एक बाद. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिलं मॅन्डेटरी क्रमांक पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो विकी शेलार सर, एक अतिशय नामांकित पंच. स्क्वेअर लेग पंच आय थिंक उमेश केने सर आहेत. टिटवाले छान बादशान अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्यांनी खूप जवळून पाहिलेले आहेत. भरपूर क्रिकेटचा अभ्यास त्यांच्याकडे. अंतिम बॉल, गोलंदाज जय तुरे पुन्हा एकदा. यावेळी मात्र ग्लान्स केला ऑन साइडला. फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू उचलेल फेकेल दरम्यान योगेशला एक धाव मिळते. एका धाब्याच्या मदतीने धाव फलक आपण पुढे सरसावताना पाहतोय. 5 चेंडू झालेत, माफ करा. 5 चेंडू आणि 7 धाबा धाव फलकावर. 5 चेंडू 7 धाबा. अजून एक चेंडू बाकी आहे. चांगलं गुणलेखन केलं जातंय खऱ्या अर्थाने. अल्पेश गायकवाड सर उपस्थित स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या सुवर्ण अक्षराने गुणलेखन केलं जात आहे. अंतिम बॉल, बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. मानसिकता नव्हती झेल घेण्याची आणि तिथे मात्र एक धाव. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. षटक समाप्त पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 8 अशी स्थिती विरेन स्पोर्ट्स भाबाले ब संघाची.
सूरज परतल्यानंतर पूर्ण जो भार होता फलंदाजीचा तो योगेश भालेकर आता स्वीकारतोय. त्याच्या बाटमधनं दाबा येणं चालू झालाय. 2 टप्प्याने चेंडूला पाठवलं. डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या एक्झॅक्टली मधून 4 धावांसाठी चौकार. देवेन पाटील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन. आपल्या आप ट्रॅकर बॅटची काढा लागली आहे का हे प्रश्न नक्कीच पंचांना विचारला जाईल. परंतु पंचांनी सांगितलं बॅटचा कोणताही स्पर्श तिथे झाला नाही आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत देवेन पाटीलनं 4 धाबा खर्च केल्यात. तर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाणी घेऊन जायचं असेल तर 12वा प्लेयरच पाणी घेऊन जाईल म्हणजे 12th मॅन. याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. बाकीचा कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाणार नाही. ओ यावेळी मात्र काय घडलंय तिथे सॉफ्ट डिसमिसल. आणखी एक फलंदाज बाद. दुसरा धक्का लागत असताना योगेश भालेकरच्या स्वरूपात मोठी उपलब्धी. धक्का क्रमांक दुसरा. गतीचा शिकार झाला खऱ्या अर्थानं योगेश भालेकर. कारण ज्या गतीची त्याने मागणी केली होती असं वाटलं होतं की जास्त गतीने चेंडू त्याच्या जवळ येईल परंतु कमी गती फिंगर रोल केले होते त्या चेंडूवर आणि बॅटच्या बरोबर स्टिकरला लागला आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला जो क्षेत्ररक्षक होता त्याने तो झेल पकडला. फलंदाज बाद दुसरा. सूरज नंतर आता योगेशची देखील खेळी समाप्त झाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत येतोय. समोरच्या दिशेने नो एलिमिनेशन. फटका फसला स्वतः गोलंदाज तिथे पोहोचला. कॉटन बॉलची संधी स्वीकारली आणि बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का आणि तिसरा धक्का लागत असताना टीम विरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले बी संघाला. येतोय. हा एक अष्टपैलू क्रिकेटर आहे खऱ्या अर्थानं. नवनाथ मुकणे म्हटल्यानंतर अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या नावाचा गाजाबाजा केलाय, अधिराज्य गाजवलाय, डंका वाजवलाय तो नवनाथ मुकणे मैदानाच्या आतमध्ये येतोय. येण्याचं कारण साफसूत्र आहे खऱ्या अर्थाने. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच रोशन स्पोर्ट्स केवणी दिवे संघाच्या माध्यमातून 3 मोठे फलंदाज बाद झालेत आणि आता 5व्या क्रमांकावर फलंदाज नवनाथ मुकणे येतोय. संघ अडचणीत सापडलाय. संकट मोचन म्हणून कामगिरी करावी लागेल. ओ परफेक्ट यॉर्कर ब्लॉकर मध्ये होता तिथे मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा मात्र फंबल करतोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा तोपर्यंत पलून काढल्या. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 17 धावा, 15 धावा, 2 षटक कंप्लीट झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धाबा धावफलकावर. तर यापुढील बिग फाईट बिग बॅटल 2 दिग्गज संघामध्ये सौदरपाडा बनाम गोठेकर बी हे दोन्ही संघाचे कर्णधार. आपण या लगेच इनिंग ब्रेक नंतर रिपोर्टिंग करते टॉस साठी. आम्ही नक्कीच आपल्याला अलर्ट करतोय. सौदरपाडा बनाम गोठेकर बी असा सामना रंगताना दिसेल. दोन षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर आता आपल्याला पाहायला मिळेल. करण पाटील येतो बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन. सांघिक तिसरं असलं तरी करणचं पहिलं षटक आहे.
आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी धोक्याची घंटा देखील असते गोलंदाजासाठी, कारण क्षेत्ररक्षकांचा जर विचार केला तर फक्त 3 ते 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये असतात आणि चेंडू देखील नवीन असतो. पकड जी असते ती पकड निर्माण होत नाही चेंडूवर, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जो चेंडू जी लेअर असते ती घासल्यानंतर चेंडू बरोबर त्या 2 फिंगरच्या मधोमध सापडला जातो आणि तिथे स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करत असतात. करम पाटील वेगवान गतीचा गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्सने. पहिलाच बॉल फिंगर रोल केली तिथे, चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहा मित्रांनो, पडल्यानंतर चेंडू टर्न झाला, बाहेरच्या दिशेने बनवला होता. ही क्षमता आहे खऱ्या अर्थाने या गोलंदाजामध्ये. लेग कटर बॉल होता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिट लागला असता तर काम तमाम होता फलंदाजाचा. निखिल केने आणि नवनाथ बुकणे ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू समाप्त झाले आणि दरम्यान या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय श्याम शेठ दलबी यांचं शुभागमन होत आहे. खूप खूप वेलकम आपलं या स्पर्धेमध्ये. आणि त्यासोबत त्यांच्या समेत कालिदासजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करू या आपण व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज करम पाटील. ओसबी शीट, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिथे. या फटक्यासाठी एकच धाव येते. धावफलकावर धाबा पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 17 धाबा. 3 चेंडूंचा खेळ संपला. हे षटक खूप चांगलं राहत आहे. गोलंदाजी करणारा संघ थोडीशी आता मात्र पकड मजबूत करतोय. गट्टरशीने पकडून ठेवलंय निखिल केने आणि नवनाथ मुकणेला. पुनर्लेनचा बॉल, बॅटची कडा इनर एज होती आणि तिथे मात्र फलंदाजाला परताप लागते. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय आणि धक्का क्रमांक 4 लागतोय विरेन स्पोर्ट्स भावपाले बस संघाला. थँक्यू सो मच डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित येतोय. सुजित जाधव फिनिशर आहे खऱ्या अर्थाने विरेन स्पोर्ट्स भाववाले ब संघाचा. 2.4 षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत करम पाटील ना आणि आपल्या फिरकीच्या जोरावर नाचवतोय फलंदाजांना, अक्षरशः तंग केले. सुजित जाधव न्यू बॅटर. थोडंसं कठीण असेल सुजित साठी, कारण अजून सेट नाहीये. माहितीने चेंडू किती उडतोय आणि किती लागतोय, परंतु इथे बॅटची कडा लागली होती ज्याप्रमाणे मी उल्लेख केला. डायरेक्ट हिट लागलं परंतु पोचला होता फलंदाज. तरी देखील पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू नक्की काय घडलंय. रिव्हर्स जाऊ थोडस. तिसरे पंच आमचे उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने महेंद्र भबर सर, मॅन फ्रॉम कल्याण वरप, अतिशय नावाजलेले असे पंच. जे प्रेक्षक पहा मित्रांनो पडद्याच्या आतमध्ये बसलेत त्या रिंगणाच्या आतमध्ये, त्यांनी प्लीज बाहेर जायचंय. बाहेर थोडंसं बाहेरून सामना एन्जॉय करा, कारण ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपित करतोय आणि या स्पर्धेचा स्तर ज्या पद्धतीचा आहे मित्रांनो, त्या पद्धतीचं आपलं नक्कीच कार्य असायला हवं. OUT फलंदाज बाद असेल तिथे. आणखी एक धक्का लागतोय टीम भाववाले संघाला.
तर नक्कीच यापुढील बिग फाईट असेल चौदरपाडा बनाम गोठेकर बी आणि चौदरपाडा संघ म्हटल्यानंतर अतिशय जबरदस्त संघ इथला या क्रीडांगणापासून नक्कीच 10-15 मिनिटांचा अवधी त्यांच्यासाठी आहे आणि भरपूर संख्येने त्यांचे प्रेक्षक वर्ग त्या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी निश्चितच इथे उपस्थित राहतील यात शंका नाही. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जोगेंद्र भालेकर डावखुरी हाताचा आहे की उजव्या हाताचा फलंदाज आहे. डावखुरी हाताचा आहे परंतु स्ट्रायकिंग एंड पण नवनाथ मुकणे यावेळी मात्र आडवा बाटनं लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे. झेलची संधी होती परंतु झेल पकडता आलेला नाहीये. हा धक्का जर लागला असता बाबाले संघाला तर मात्र पूर्णतः बॅकपुढे ढकलला गेला असता हा संघ. परंतु अंतिम चेंडूवर 2 धावा आय थिंक पलून काढल्या आणि 2 धावांच्या मदतीने षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय मात्र आणि मात्र 19 वर 5 बाद. अतिशय धोक्याची स्थिती आता आपण पाहतोय. अडचणी सापडल्या पूर्णतः तो म्हणजेच व्हिरेन स्पोर्ट्स भाबाले ब संघ. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारे 2 षटक खूप महत्त्वाचे असतील खास करून व्हिरेन स्पोर्ट्स भाबाले ब संघासाठी. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग ऑर्डर आहे आणि ज्या पद्धतीचा बॅटिंग मध्ये दमखर असणारा हा संघ आहे त्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळालीच नाही. पाहायला गेलं तर पहिला धक्का सूरज केनेच्या स्वरूपात लागला त्यानंतर योगेश देखील परतला पाठोपाठ 3 फलंदाज देखील परतले. तर न्यू बॅटर जोगेंद्र भालेकर आलाय आणि त्याच्या सोबतीला मॅन इन फॉर्म नवनाथ मुकणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ खर्च करताय आपण. रोशन स्पोर्ट्स केवणी दिवे संघ आपण जास्त वेळ खर्च करू नका. टायमर ऑन आहे लक्षात घ्या. लक्ष चषक देवरुंग नाईट धमाका 13 बाईक सहित ही मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करता मित्रांनो. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग या मोठ्या स्पर्धेचा नक्कीच रुख पाहतायत एन्जॉय करतायत ही स्पर्धा. चौथं षटक सूरज भोईर आलाय बॉलिंग ट्रॅकवर. हे षटक खूप महत्वाचं असेल खास करून व्हिरेन स्पोर्ट्स भाबाले ब संघासाठी. इतिहासाची जर पानं पालटून पाहिली ना तर नक्की जोगेंद्र एक असा फलंदाज आहे तो कोणत्याही क्षणाला गेअर चेंज करू शकतो तेवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे. या बॉल सुरेख चेंडू पुलर लेनचा चेंडू होता. एक धाव आली आहे पण आम्हाला सांगतात बाईच्या स्वरूपामध्ये ती धाव आली आहे. उमेश केने सर आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. विकी शेलार सर आहेत स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. तिसरी पंच आमचे महेंद्र भबर सर टीव्ही अंपायर आहेत सध्याच्या घडीला. काय क्वालिटी आहे मित्रांनो. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा एन्जॉय करतायत. सिनेमॅटिक व्ह्यू देखील आपण पाहताय. ऑन स्ट्राईक इन्फॉर्म बॅटर नवनाथ मुकणे. 5 धावा सध्याच्या घडीला त्याने बनवल्यात 3 चेंडूमध्ये आणि आता भरपूर धावा बनवायच्यात. येणारे 11 चेंडू आता हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे चित्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. लो स्कोरिंग सामना प्रेक्षक एन्जॉय करतायत. सामन्यामध्ये मजा नाही. जेव्हा चौकार षटकार लागतात तेव्हा सामना पाहायला खूप मजा येते. प्रेक्षकांच्या मनामध्ये भरपूर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतील की बाबाले संघ कशा प्रकारे आता खेळ करेल. आपट्रॅकार स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न उमेश केने सरांच्या हात समांतर कारण चेंडू अवांतर. व्हाईट बॉल येतोय आणि धाव संख्या 21 21 धावा धाव फलकावर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सूरज भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय नवनाथ मुकण्यासाठी. लांब लचक पावलांचं बॉलिंग रनअप आपण पाहतोय. यावेळी स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवला इनटू द पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार
तर या षटकाराची गरज होती खऱ्या अर्थाने. आणि षटकारानंतर जे संगीत आपण प्रेक्षकांना ऐकलं, खऱ्या अर्थाने श्यामशेठ दलबी यांचा जीव की प्राण लक्ष याचं ते संगीत आपण ऐकलं. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा षटकार नवनाथ मुकणेच्या बॅटमध्ये आपला पाहायला मिळाला. आता इथून अशाच पद्धतीने बॅटिंग करण्याचा प्रयत्न निश्चितच नवनाथ मुकणे करेल. जोगेंद्रला देखील त्याची चांगली साथ द्यावी लागेल. जे प्रेक्षक बसले होते आता ते प्रेक्षक उठून उभे राहिलेत, कारण नवनाथ मुकणे इज ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर द विकेट ना गोलंदाज पुन्हा एकदा. ओ आणखी एक येतोय, परंतु यावेळी मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी बॉल आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर पलटवार करतोय. यावेळी मात्र नवनाथ मुकणे झालाय गार. बिग विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागत असताना व्हेरियन स्पोर्ट्स भाबाले ब संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल केने येतोय. डमनाथला कुठेतरी असं वाटलं होतं की या चेंडूवर देखील मोठा फटका मी खेळू शकतो, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक अगदी वरती लागला आणि त्यानंतर मात्र झेल स्वीकारला. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथ्या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर होता, उडवलाय तिथे. क्षेत्ररक्षक पोहोचला नाही तिथे. नो मॅसेंड मध्ये चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि वेगाने ती धाव पूर्ण केली. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 3.4 चेंडू समाप्त झालेत आणि 29 धाबा झाले धावफलकावर. एकोणतीस धाबा धावफलकावर. अजून चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सूरज भोईर चांगलं षटक हाताळलंय, मात्र 9 धाबा खर्च केल्यात. एक सफलता त्याच्या नावावर राहिली आहे. ओव्हर द विकेट ना सूरज पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका. सुरेख क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला सीमा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. क्या बात आहे. डीजे मास्टर इज ऑन फायर झालेत खऱ्या अर्थाने. लक्ष घासून नाही तर टासून आला मित्रांनो, कारण त्याच्याच नावाने ही स्पर्धा उभारली गेली आहे. लक्ष बैल म्हणजे श्यामशेठ दलबी यांचा जीव की प्राण आणि श्यामशेठ दलबी यांचं नाव अखंड महाराष्ट्रभर जर कोणी पोहोचवलं असेल तर लक्ष बैल. आपल्या आडबा बाटना तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होते. मिड विकेटला धाबाची शक्यता होती, परंतु पोहोचले फलंदाज आणि अशा रीतीने 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 34 34 धाबा धावफलकावर. आणि मित्रांनो नक्कीच एक गोष्ट सांगेल, बिना मेहनत किए कुछ नहीं मिलता दोस्तों. कुदरत की चिड़िया खाना जरूर देती है लेकिन घोंसले में नहीं. जर आपल्याला तर नक्कीच टाइम जास्त खर्च झालाय की नाही आपण चेक करूया. किती टाइम खर्च केला 4 षटकांसाठी. तर 3 मिनिटं एक्स्ट्रा खर्च केलेत खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणाऱ्या संघानं, किमनी दिवे संघानं. आणि आता कुठेतरी त्याचं भुदंड भोगावा लागणार आहे. ऑफिशियलचा ही सूचना आहे. तब्बल 27 मिनिटं खर्च केली होती. 4 मिनिटं आपण मायनस केली कारण चेंडू हरवला होता. म्हणजे 23 मिनिटं इथे 4 षटकांसाठी खर्च केले गेले आहेत.
तर माजी सरपंच देवरुंगचे देवीदास रामजी केने साहेबांचं देखील ते शुभागमन होते. मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. लक्षात चषक देवरुंग 2026 हे ताटामोठाचं आयोजन आपण अनुभवत आहे. वेलकम आपला सुस्वागतम. अंतिम आणि निर्णायक षटक या फर्स्ट इनिंग मधलं बॉलिंग ट्रॅकवर पुनश्चा सेकंड स्पेल मध्ये करण पाटील ज्याने फक्त 4 धाबा खर्च केला होता मागच्या षटकामध्ये, तो करण पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ यावेळी बॅटची कडा लागली आहे. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचेल का आणि त्याचं उत्तर पोहोचला. चान्स ग्रॅब केली आणि फलंदाज बाद. पाच चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. करण पाटील इज ऑन फायर झालाय. काय स्पेल फेकतोय. दुसरं षटक आहे त्याचं आणि सांघिक 5वं षटक. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिथे. एका टप्प्याने चेंडूला हाताळत आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो. वेगाने थ्रो आणि तिथे 2 धाबा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या 2च्या मदतीनं पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. 36 वर 7 बाद अशी परिस्थिती. आपण सामना एन्जॉय करता मित्रांनो. खऱ्या अर्थाने रोशन स्पोर्ट्स केबनी दिबे आणि त्यांच्या अगेन्स्ट विरेन स्पोर्ट्स भाबारे ब अशी लढत अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आतापर्यंत. केबनी दिबे संघाच्या गोलंदाजाकडनं करण पाटील तिसरा चेंडू घेऊन अंतिम षटकातील पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण, थोडीशी कॉलिंग चुकली, परंतु तत्पूर्वी फक्त एकच धाव येते. धावसंख्या 37 वर 7 बाद. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. हालांकि जोगिंदरने फक्त 1 चेंडू खेळून काढलाय, परंतु जोगिंदर एक अनुभवी क्रिकेटर आहे भाबारे संघाचा आणि जोगिंदरने या 3 चेंडूवर जर किमान 2 मोठे फटके मारले तर जी फायटिंग टोटल आहे 50चा आकडा पूर्ण करण्याचा प्रयत्न भाबारे संघ निश्चितच करेल. चला केबनी दिबे संघ आधीच आपण पॅनल्टीला सामोरे गेले आहेत. दंडित केलंय. भूदंड आपल्याला भोगावा लागलाय, म्हणून वेल आपल्यासाठी खूप महत्वाची असेल. डावकरीचा बॅटर मिस्टर जोगेंदर भालेकर आपण पाहतोय ऑन स्ट्राइक. प्रत्येक चेंडूवर आपण वेगळी फील्ड रचना पाहतोय. व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची. चौथा चेंडू पुन्हा एकदा करण पाटील. हा चेंडू पाहावा लागेल आय थिंक. पंच आम्हाला सांगतात विकी शेलार सर आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. व्हाईट बॉल आहे. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव फलकाभरात आपण 38 धाबा पाहतोय. आमच्या व्यासपीठावर श्यामशेठ दलबी आणि त्यांचा संपूर्ण ताफा तिथे विराजमान आहे. दरम्यान हा चेंडू आणखी एक वाईड येतोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावर 39 धाबा. चांगल्या स्थितीमध्ये जर भाबारे संघाला घेऊन जायचं असेल तर जोगेंदरला आता या 3 चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी परफेक्ट यॉर्कर ब्लॉकर मध्ये हा चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना गोलंदाज करण पाटील सांगतोय हम भी किसी से कम नाही. तर यानंतर बिग फाईट बिग बॅटल तिसरा सामना चौदरपाडा बनाम गोठेकर बी दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. आणि आय थिंक चौदरपाडा संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. मिस्टर सुतार तिथे उपस्थित आहेत. तिथे मात्र धोक्याची घंटा होती. काय घडलंय पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये.
नक्कीच निर्णय आमच्यापर्यंत येईल. फक्त काही कालावधी पंचांच्या माध्यमातून घेतला जातोय. तर दरम्यान काही शुभ सन्मान आपण संपन्न करून घेतोय. पंच निर्णय काय आहे? लगेच सांगा. एक धाव आणि सेप आहे. एक धाब आहे तिथे. धावसंख्या 40 झाली आहे. आता अंतिम चेंडू शिल्लक असेल. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय आणि फेर आहे. लीगल बॉल आपण पाहतोय आणि आता अंतिम चेंडू शिल्लक ऑन स्ट्राईक दीपेन केने असेल, ज्याने 2 चेंडूमध्ये 3 धाबा बनवल्या आहेत. धावसंख्या आपण 40 वर पाहतोय. माफक असं लक्ष आहे, परंतु कुठेतरी गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निश्चितच व्हेरियन स्पोर्ट्स भाबाले संघ करेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. यापैकी मात्र ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडू पडल्यानंतर वाईट बॉल इशारा. अजून सामना संपला नाही, अजून इनिंग संपलेली नाहीये. तिसऱ्या पंचाची मागणी देखील केली गेली आहे व्हाईट साठी पंचांच्या माध्यमातून. रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक करतायत आमचे पंच महेंद्र भवर सर. आतापर्यंत करम पाटीलने 5 चेंडूमध्ये 10 धाबा खर्च केल्यात. 6वा चेंडू लोडिंग आहे, पेंडिंग आहे. नक्कीच निर्णय काय आपल्यापर्यंत त्वरितच कळवला जाईल. प्रेक्षकांची गर्दी वाढती आहे. तर वाईट बॉल आहे. पंचांना नक्कीच मी सूचना करतोय, हा चेंडू वाईट असेल. फटीवर 41 धाबा. अजून अंतिम चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी आहे. दीपेन केने इज ऑन फायर होईल का? अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का? जर का मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन जाऊ शकता. फायटिंग टोटल पर्यंत आपण घेऊन जाऊ शकता. हा चेंडू वेगाने फेकला होता. गतीचा शिकार होतोय फलंदाज दीपेन आणि अशा रीतीने 5 षटकांचा खेळ अर्थातच फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाला. 41 धाबा आपण धावफलकावर जोडताना पाहतोय. निश्चितच चेसिंग कंपल्सरी नाहीये. नक्कीच सुपर ओव्हर पर्यंत देखील सामना जाऊ शकतो. इथे विजयासाठी 42 धाबा बनवायच्या आहेत केवणी दिबे संघाला. शुभ सन्मान आपण घेतोय स्पर्धेच्या वतीने. आदरणीय प्रीतमजी शंकर भोईर साहेब उपस्थित आहेत. केवणी दिबेचे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण घेतोय. मी विनंती करतोय नक्कीच श्यामशेठ दलबी यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय प्रीतम शंकर भोईर साहेबांना सन्मानित करा या स्पर्धेच्या वतीनं. लक्ष चषक देवबृंग 2026 ची ही मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या वतीनं साहेबांना सन्मानित केलं जात आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांना सन्मानित केलं जाईल ही संकल्पना खऱ्या अर्थाने श्यामशेठ दलबी यांची आहे. दर्यादिल इन्सान खऱ्या अर्थाने देवरुंग बापगावचे उपसरपंच साहेब आणि माजी सरपंच साहेब देखील होते. 13 बाईक सहित ही मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतायत आणि त्या स्पर्धेमध्ये प्रीतम शंकर भोईर साहेबांना नक्कीच सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच. व्यासपीठावर आपण विराजमान व्हा साहेबांना विनंती असेल. त्यानंतर साहिल प्रभाकर पाटील साहेब ते देखील उपस्थित आहेत. पूर्णाचे प्रसिद्ध उद्योजक आणि त्यांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे. अर्थातच स्पर्धेचे मुख्य आयोजक श्यामशेठ दलबी यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा महाशृंगार माईची उबदार शाल आणि या स्पर्धेचं मोमेंटो अर्थातच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. तदनंतर मदनजी पाटील साहेब इताडे गावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान घेतला जातोय. तर चौदरपाडा आणि गोठेकर बी दोन्ही टीमचे कर्णधार यायचे. चौदरपाडा टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. गोटेकर बी पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यानंतर देवीदास रामजी केने साहेब देखील उपस्थित आहेत, माजी सरपंच देवरुंगचे आणि त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय.
सन्माननीय आदरणीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आधारस्तंभ श्यामशेठ दलबे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा महाशृंगार माईची उबदार चाल आणि सन्मान चिन्ह मोमेंट गिफ्ट स्वरूपात भेटवस्तू म्हणून आठवण म्हणून दिली जाते. त्यानंतर नंदकुमारजी पाटील साहेब उपस्थित आहेत, देवरुंग गावचे प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय, आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय. पाहताय आपण स्क्रीनवर. त्यानंतर कालिदासजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, देवरुंगचे समाजसेवक. त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाते. आज स्पर्धेची दुसरी रात्र आहे आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये कालिदासजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं घेतला जातोय. श्यामशेठ दलबी स्वतः तिथे उपस्थित आहेत, सन्मान करतायत आपण पाहतोय मित्रांनो. तर थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचा आपण व्यासपीठावर विराजमान व्हा अशी विनंती करतोय. तर सामन्याला सुरुवात होती. सेकंड इनिंग इन प्रोग्रेस. बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. रोशन स्पोर्ट्स केवडी दिबे संघ. आणि जेव्हा हा सामना सुरू होईल, निश्चितच सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आपण सेकंड इनिंगच्या नक्कीच पहिल्या चेंडूवर या ऐकूयात मायक्रोफोनवर थोडासा बदल करतोय आणि यावेळी ऐकतोय मिस्टर प्रसाद परब सर यांना. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू. खूप खूप धन्यवाद उमेश सुतार. लक्षचषक देवरुंग पर्व दुसऱ्या स्पर्धेचं आणि आपण बघतोय स्पर्धेची दुसरी रात्र. सामना क्रमांक दुसरा सुरू झाला आहे. पहिल्या इनिंगला जवळजवळ 35 ते 40 मिनिटं एवढा वेळ गेला आहे, त्यामुळे सामना हा लगेच सुरू करायचा आहे. बरोबर 7 वाजता सामना सुरू झाला तर 7:40 झाले. 35 मिनिटाचा वेळ गेला पहिल्या इनिंगसाठी, त्यामुळे जरा मॅच लवकरात लवकर स्पीडअप करा, सामना सुरू करा. 42 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. नाणेफेक आपण बघितली. जेव्हा नाणेफेक संपन्न झाली, रोशन 11 केवडी दिवे संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम निर्णय घेतला, गोलंदाजी करू बॅटिंगला इन्व्हाइट केलं ते वीरेन स्पोर्ट्स भावाळे या संघाला. आणि या संघाची धावसंख्या आपण बघितली ती 41 5 षटकांच्या समाप्तीनंतर 8.20च्या सरासरीने. आणि मात्र 8.40 म्हणजे 8.5 ते 9 धावा तुम्हाला करायच्या प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी ग्राउंडच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते. जतीन पाटील आणि जतीनच्या सोबत कुणाल पाटील सलामीचे फलंदाज. आणि पॉवर प्लेचं पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो नवनाथ. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू राऊंड विकेट. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. पॉईंटच्या दिशेने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेस सुरू आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते आणि फक्त एकच दार समाधान. एका धावेने फलंदाज खातं उघडतोय जतीन. बॉटम हँडचा वापर केला. बॅट आणि पॅटच्या मध्ये समोर चेंडू होता. बॅट खाली ठेवत असताना आपण बघितलं त्या ठिकाणी चेंडूला पॉईंटला फक्त गाईड केलं त्या चेंडूला आणि एका धावेने स्वतःचं खातं उघडलं जतीनने. धावसंख्या धावफलकावर 1. स्ट्राईक एंडला असेल तो कुणाल पाटील. नवनाथ मुकणे. पुढचा चेंडू पॉवर प्लेमध्ये राऊंड विकेट. ओव्हर बीच थोडासा आउट साइड मागे जातो चेंडू. गलीमधला खेळाडू येते फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी, पण तोपर्यंत अजून एक क्विक सिंगल. धावसंख्या धावफलकावर 2. गोठेकर बी संघाला ऑलरेडी पेनल्टी इम्प्लिमेंट झाली आहे. तुम्ही जास्त जर उशीर केला तर अजून पेनल्टीमध्ये वाढ होईल. बापगावचे नितान पाटील साहेबांचे ते आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या लक्षचषक 2026 क्रिकेट स्पर्धेमध्ये. तिसऱ्या पंचांना रेफर केले निर्णय वाईडसाठी बॅटिंग टीमने. पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी रेफर केले तिसऱ्या पंचांना. तिसरे पंच बाळा एकारे. बॅटिंग टीमने हा ताबडतोब रिव्ह्यू घेतलाय. 42 धावसंख्येचं लक्ष. 42 रन्स टू विन. तब्बल 13 सह प्रथमच आपण या ग्राउंडवर क्रिकेट स्पर्धा बघत आहोत. जसं मगाशी आपण इथे उल्लेख ऐकला श्री सन्माननीय श्यामशेठ दळवी यांच्या नावाचा उल्लेख असलेली क्रिकेट स्पर्धा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट.
सो प्रत्येक इनिंगमध्ये प्रत्येक संघाला 2-2 रिव्ह्यू आहेत. तर एक रिव्ह्यू लॉस झाला आहे बॅटिंग टीमचा. केवणी दिवेश संघ. पुढचा चेंडू. ओ प्रतिम डिलिव्हरी, वेग प्रचंड होता. गुडलेनचा खूप चांगला वापर. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जागावरून खेळण्याचा प्रयत्न जतीनचा, पण टायमिंग करू शकत नाहीये. हो खूप चांगला चेंडू. लेग कटर बॉल थोडासा बाहेर निघत असताना सरप्राईज करून गेला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जतीनला. मागचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत त्याने. गुड बॉलिंग. हो रिलीज पॉइंटला थोडासा येऊन थांबतोय. रिदम थोडासा चुकलाय गोलंदाजाचा नवनाथचा, त्यामुळे पुन्हा त्याला जावं लागतंय. बॉलिंग मार्कवर पंचांचा डेड बॉलचा इशारा बघू शकता. हा ॲक्शन रिप्ले. रिलीज पॉईंट थोडंसं मात्र आपण बघितलं की थांबला त्या ठिकाणी नवनाथ. 42 धावांचं लक्ष आहे आतापर्यंत. आपण बघतो धावसंख्या धावफलकावर 2. पॉवर प्लेमध्ये थोडीशी सावध सुरुवात बॅटिंग टीमकडून. हो क्या बात आहे. भन्नाट वेग, अचूकता होती या गोलंदाजीमध्ये. या चेंडूवर भेदकता होती. फलंदाज भरपूर शफल झाला आणि तुम्ही बघितलं तर तिथे मध्ये चित्र की स्टंप आणि पायाच्या मधून चेंडू निघून जातोय. मॅक्टफिसन डिलिव्हरी, परफेक्ट वाईड यॉर्कर. लक्ष बैलाच्या नावाचा उल्लेख असली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्या नावाचा सन्मान होणारी क्रिकेट स्पर्धा आहे. बॅकफुटला गेला, समोर खायचा प्रयत्न, टायमिंग करू शकत नाहीये आणि चेंडू बॅक टू द बॉलर. पहिलं षटक समाप्त होते. अत्यंत इकॉनॉमिकल, अवघ्या 2च धावा आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 2. लक्षात चषक देवरुंग 2026 दुसरी रात्र. एकूण 5 दिवसांचा कालावधी असली क्रिकेट स्पर्धा. 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी असा कालावधी या स्पर्धेचा तुम्हाला छत्रपती शिवाजी क्रीडांगण बापगाव येथे बघायला मिळणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2. आता पॉवर प्लेमध्ये अजून एक गोलंदाज सज्ज होतोय, तो योगेश भालेकर. पहिल्या षटकात अत्यंत इकॉनॉमिकल स्पेल, अवघ्या 2 धावांचं षटक नवनाथने हाताळलं. खूप सुंदर सुरुवात आपल्या संघाला करून दिली. म्हणजे 42 धावा सुद्धा इथे तर पुरेशा डिफेंड करण्यासाठी हे पहिल्या षटकामध्ये दाखवून दिले भावाळे संघाने आणि खास करून नेवनाथने. योगेश भालेकर बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2. पॉपअप प्ले. पहिला चेंडू राऊंड विकेट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग करू शकत नाहीये. अचूकता गोलंदाजीमध्ये बघायला मिळते आणि कुणालला डॉमिनेट करून गेला अक्षरशः चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. एक्सलेंट डिलिव्हरी. बघूया बॅटिंग पॉवर प्ले म्हणजेच आपण बघतो की सेकंड पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. डीपमध्ये खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन वाईडिश थोडा ठेवण्यात आलाय. वॉटरमॅन बॅक टू द बॉलर. शेतशक मिड ऑफर येऊन तिथे चेंडू कव्हर करेल. थोडासा फंबल. बॅकअपला खेळाडू आहे, त्याचा फायदा उचलणार फलंदाज, कारण धावा येत नव्हत्या. अशा मुवमेंटला थोडीशी चूक झाली त्या ठिकाणी आणि चुकीचा फायदा उचलला फलंदाजाने. 2 धावा धावणी ते पूर्ण करतायत. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक वाईडिश लॉंग ऑन, एक डीप स्क्वेअर लेग मध्ये थोडासा बॅकवर्डला खेळाडू आपण बघतोय उभा आहे. बाकी खेळाडू बघतो विकेट किपरच्या मागे. एक थर्ड मॅन, एक फाईन लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड लेग गली असं म्हणू शकतो. फुल लेंथ, फुलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चूक होत नाहीये. मिड ऑफला अप्रतिम झेल आणि विकेट फॉर योगेश भालेकर. फलंदाज बाद. तो लोअर फुलटॉस वेगवान चेंडू आणि एक्झिक्यूट करताना बघितलं त्या ठिकाणी मात्र चेंडूला टायमिंग करू शकला नाही. या चेंडूवर एलिव्हेट करू शकला नाही. ॲक्शन रिप्ले तुम्हाला चित्र बघायला मिळते. राऊंड विकेट. एक अँगल बनवून चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता योगेशचा आणि त्या ठिकाणी तो विकेट म्हणून देतो आपल्या संघाला. सो फर्स्ट विकेट डाऊन. पहिला फलंदाज बाद होतोय. पहिलं यश मिळतं आपल्या संघाला योगेश भालेकरच्या गोलंदाजीमध्ये. कुणाल बॅक टू डगआउट. जास्त काही करू शकलं नाही आपल्या संघासाठी, फक्त 3च धावा करू शकला. बॅटिंगसाठी आता करण पाटील येतोय 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला.
42 धावसंख्येचं लक्ष आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. बॅटिंग टीम सुद्धा आपल्या सुद्धा सूचना आहे. चौदरपाडा विरोधात गोटेकर बी मध्ये अजून टॉस बाकी आहे. गोटेकर बी संघ आपल्याला सूचना ऑलरेडी आपण दिलेली आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. ऑलरेडी तुम्हाला पेनल्टी लागली आहे. त्या पेनल्टीमध्ये वाढ होऊ शकते. आपला संगणक आपण लवकरात लवकर पाठवायचा आहे टॉससाठी. योगेश भालेकर राऊंड विकेट. लेफ्ट हँडर समोर. आपला ट्रॅक सेम ठेवलाय योगेश भालेकरने विकेट काढल्यानंतर. ओहो गुड बॉलिंग. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स बघा. प्रचंड वेग, अचूकता होती गोलंदाजीमध्ये. जेवढं एक्सपेक्टेशन होतं बॅट्समनला की चेंडू जास्त राईज होईल, पण तसं झालं नाहीये. थोडासा जमिनी समांतर चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये. लेनचा खूप चांगला वापर आणि चेंडू बॅटच्या खालून निघून गेला सरळ विकेट किपरकडे. दुसरा अजून एक इकॉनॉमिकल षटक. हो अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. बॅट्समन रीड करू शकत नाही. रनआउटची संधी नॉस्ट्रायकिंग एंडला. बॅकअपला खेळाडू थोडासा दूर उभा आहे, लांब उभा आहे आणि पंचांनी सिग्नल केल्या उमेश खेणे यांनी. गुणसंख्या केली का कल्पेशला. इट्स अ लेग बाईज. टी शर्टच्या मागे ठळक अक्षर तुम्हाला बघायला मिळते. लक्ष 77-21. ज्या नावाने मात्र पूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे, ज्या नावामुळे आपण ही क्रिकेट स्पर्धा बघत आहोत, ज्याचा सन्मानार्थ क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहोत, म्हणजेच लक्ष चषक देवरुंग. आणि त्या लक्ष बैलाचे मालक सन्मान्य श्यामशेठ दळवी, माजी सरपंच देवरुंगचे, त्यांच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन क्रिकेट स्पर्धेचं. विद्युत प्रकाश झोतामध्ये तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. काल एकूण आपण 10 संघ बघितले, आज एकूण आपण 10 संघ बघणार आहोत. आणि प्रत्येक दिवसात आपण एकूण 8-8 सामने बघणार आहोत. 2-2 संघ आपण क्वालिफाय करतो पुढच्या राऊंडसाठी. हो अजून एक स्लो रन. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता, ओळखूच शकला नाहीये. मागची दोनही षटकं आपण जर चित्र बघितलं तर बॅटिंग टीममध्ये तो इम्पॅक्ट नाहीये. बॅटिंगमध्ये आपण ते फटके बघू शकत नाहीये. आणि काय गोलंदाजी केली आहे, दोन्ही षटकांमध्ये इम्प्रेस केलंय. सर्वप्रथम नवनाथ मुकणे आणि त्यानंतर योगेश भालेकर. दोन्ही षटकांना फक्त 2-2च धावा आणि एक विकेट मात्र मिळाली ती योगेश भालेकरला. धावसंख्या 5 धावा धावफलकावर, एक गडी बाद, 42चं लक्ष आणि अजूनही करायचे त्या 37 धावा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये. 18 बॉल अँड 37 टू विन. गोटेकर बी पुन्हा पुकार आहे तुमच्यासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय सेकंड इनिंगमध्ये. अजूनही गोटेकर बी संघाचा खेळाडू इथे आलेला नाहीये, कॅप्टन इथे आलेला नाहीये टॉससाठी. ऑलरेडी पेनल्टी तुम्हाला इम्प्लिमेंट झाली आहे, त्यामध्ये अजून वाढ होऊ शकते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 3 गोलंदाज विकास गवारी घेऊन येतोय. तिसऱ्या षटकात तिसरा फ्रेश गोलंदाज वापरलाय भावळे बी या संघाने. आणि या विद्युत प्रकाश झोतामध्ये 42 धावा डिफेंड होऊ शकतात हे पहिल्या 2 षटकात दाखवून दिले त्यांच्या दोन्ही गोलंदाजांनी. फॉर द विकेट. प्रचंड वेग आहे गोलंदाजीमध्ये, भन्नाट वेग, अचूकता होती पुन्हा त्या गोलंदाजीमध्ये. एसटी वरून चेंडू सरळ विकेट किपरच्या हाती. बघू शकता फलंदाज भरपूर शफल झाला होता ऑप्शनच्या बाहेर. रिफ्लेक्सेस बघा गोलंदाजी ते विकास गवारीचे. पहिलाच बॉल डॉट, डॉमिनेट करणारा. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. ग्रीप, रनअप, रिलीज फॉलो बघा या गोलंदाजामध्ये. विकास गवारी परफेक्ट आहे. 4 स्टेप्स मध्ये गोलंदाजी असते. पुन्हा बघूया आपण गोलंदाजी स्टार्ट बघूया. ही ग्रीप, रनअप, रिलीज. हो क्या बात आहे. अँड देन फॉलो थ्रू. एक्सलेंट. हा चेंडू मात्र अटेम्प्ट केलाय. खूप चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून खूप वेळानंतर पहिला दर्जेदार चौकार. पहिल्या चौकाराची नोंद झाली आहे. जो दबाव होता दबाव थोडासा दूर करण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडर करण पाटीलने केला. मागचे 4 चेंडू निर्धाव केल्यानंतर 5व्या चेंडूवर त्याने स्वतःचं खातं उघडलंय. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये 9 धावा धावफलकावर.
42 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू म्हणजेच आतापर्यंत निम्मी षटकं पूर्ण झाली आहेत, निम्मी षटकं बाकी आहेत. 9 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाज सज्ज विकास गवारी. ओहो, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त कॉन्फिडन्स मागच्या चौकारामुळे आणि त्याचं तुम्हाला उत्तर बघायला मिळते. पुढच्या चेंडूवर अजून एक धमाकेदार फटका. महाराष्ट्रात शामशेट दलवी नाव लागलंय गाजाया. आमचा लक्षात किंग आहे रे देवरुंगी वंडीवाला. आमचा लक्षात किंग आहे रे देवरुंगी वंडीवाला. लक्ष बैलाचा जल्लोष, त्याचा नावाचा उल्लेख. एक षटकार, एक चौकार, बॅक टू बॅक धावसंख्या 15. बेस्ट टाइम थोडासा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्विक रिप्लाय. पुढच्या चेंडूवर जास्त वेळ घेतला नाही विकास गवारीने. एक षटकार, एक चौकार त्याच्या विरोधात निश्चित आला. खराब चेंडू होता, पण पुढच्या चेंडूवर काय जबरदस्त कमबॅक. त्याच बॅट्समनला लगेच झेल स्वरूपात बाद केलंय. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. करण पाटीलने आपली कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाही, पण त्याच्या अगोदर त्याने बघितलं की 4 चेंडू निर्धाव केला होता. 5वा 6वा चेंडू, एक चौकार, एक षटकार, धावा वैयक्तिक कुठल्या 10. 7 चेंडूच्या सामोरे तो गेला. धावसंख्या 15. बॅटिंगसाठी अजून एक फलंदाज नवीन येते 4थ्या क्रमांकावर. फलंदाजीला सागर पाटील. विकास गवारीने मात्र खूप इम्प्रेस केलं, पण 2 चेंडू थोडेसे खराब पडले. त्यामध्ये बघितलं की शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, ज्या ठिकाणी त्याने लॉंग लेगमध्ये एक चौकार मारला. त्यानंतर बघितलं की अजून एक शॉर्ट पिच चेंडू, त्यामध्ये समोर त्याने मात्र ऑन द राईज स्लॉग हिट करत असताना षटकार मारला. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग इडला सागर पाटील. 15 लॉस ऑफ 2. बघायचं करणने जी कामगिरी केली ती मात्र निश्चितच त्याला पुढे कोण घेऊन जाणार. एक्स्ट्रा बाउन्स, जास्त बाउन्स होतो चेंडू. खूप चांगला बघायला मिळतो चेंडू. आणि पंचांनी सिग्नल केला इट्स अ वाईड. 1 फॉर द ओव्हर. परफेक्ट डिसिजन पंचांचं. आणि आता गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र घेतलाय रिव्ह्यू. प्रत्येक संघाला प्रत्येक इनिंगमध्ये रिव्ह्यू आहे. येस, बॉलिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. पण ज्याप्रमाणे चेंडू उसळला होता, पंचांनी ताबडतोब स्ट्राईक एंडचे पंच त्यांनी कॉर्डिनेट केलं. मुख्य पंचांसोबत म्हणजे उमेश खंडेने कॉर्डिनेट केलं विक्रम शेलार यांना. तिथून ताबडतोब सिग्नलला इट्स अ वाईड आणि 1 फॉर द ओव्हरचा सुद्धा कॉल केला. पण गोलंदाजी करणाऱ्या संघाने ताबडतोब चॅलेंज केलं या डिसिजनला. बघूया तिसरे पंच बाळा एकारी इथे आहेत, त्यांच्या माध्यमातून काय सूचना येते. नेक्स्ट मॅच चौधरपाडा विरोधात गोठेगरबी यांच्यामध्ये असणार आहे. विकास खंडे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे. इट्स अ वाईड. रिव्ह्यू लॉस्ट. दोन्ही संघाने आता एक रिव्ह्यू गमावलेला आहे आतापर्यंत. भरपूर चेंडू बाउन्स झाला. महेश लोखंडे यांचं आगमन झालंय. महेश लोखंडे आपलं सुद्धा स्वागत आहे. JP मॅनेचा अजून एक पंच. नेक्स्ट बॉल. ओ, चेंडू उंच ते गेलाय. मिस टाइम झालाय फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ड्रॉप. मिड स्टेक. विकास गवारी आपल्या शर्तीचे प्रयत्न करतोय विकेट काढण्यासाठी, पण क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये. त्या ठिकाणी आपण बघितलं की चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता, बराच वेळ घिरटा घालत होता आणि अशा मोमेंटला तो झेल इझिली मात्र कन्वर्ट झाला असता. पण बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये कशाप्रकारे तो झेल ड्रॉप झाला. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, एक इझी कॅच होता. सॉफ्ट डिसमिस होतं त्या ठिकाणी. आणि आता झेल सुटतोय. जीवदान मिळालं अँड रनआउट. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद सुद्धा होतोय. रनआउट. क्रीज सोडून गेला. पंचांना अजिबात त्याने सूचना दिली नाही. क्रीज सोडून गेला आणि त्यामुळे बघ फलंदाज बाद. प्रत्येक अड्ड्यात बिंदोड राई लक्षा देवरुंगवाला. महाराष्ट्रात शामशेट
षटकाच्या खेळी धावसंख्या 17 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंगसाठी सागर भोईर आणि आता मात्र सागर पाटील ग्राउंडच्या आतमध्ये. षटक क्रमांकात चौथं सुरू होईल. पुन्हा गुलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होता. आय थिंक पुन्हा योगेश. सेकंड स्पेल योगेश भालेकरचा. पहिला चेंडू योगेशचा. राऊंड विकेट. पुल्ल लेन बॉटमहँडचा वापर ऑनसाइडला प्लेस केलाय. गोलंदाज स्वतः चेंडूवर जाते. ते चेंडू कव्हर करेपर्यंत चिकी सिंगल कंप्लीट केली फलंदाजाने. सागरला मिळालं जीवदान. बघा त्याचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार. सागर पाटील जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आहे सागर भोईर. चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज. टॉप ऑर्डर आपण बघितलं की पूर्णपणे कोलमडली आहे. त्या ठिकाणी बघितलं की करण पाटील 10 धावांचं योगदान. त्यानंतर कुणाल पाटील फक्त 3 धावा आणि जतीन फक्त 1च धाव करू शकला. आणि जवळजवळ नंतरचे 5 चेंडू तो निर्धाव खेळला. सागर भोईर नवीन फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 18 धावा. हो स्लोअर वन. गतीमध्ये परिवर्तन. लेग कटर. चेंज ऑफ पेस. अँगल बनवून चेंडू बाहेर निघतोय. सरप्राईज करून जातोय स्ट्रायकिंग एंडला सागर भोईरला. गुड बॉलिंग. सेकंड स्पेलमध्ये योगेश भालेकर काल याचं उत्तम उदाहरण बघायला मिळते. उत्तम नमुना बघायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. सुरेख चेंडू. अचूकता होती गोलंदाजीमध्ये. चेंडू शिल्लक ते 10 करायचे ते अजूनही 24. इम्प्रुव्हाइज करायचा प्रयत्न होता. टायमिंग करू शकला नाही या चेंडूवर. पंचांनी बघितलं की चेंडू कुठे बरंच झालं. पंच सांगतात लेग बाईज. अशा फटक्यांमुळे जास्त मोठा फरक पडणार नाही आहे म्हणजेच भावाळे संघाला. कारण त्याच्याविरुद्ध जर बॅटिंग करायची असेल तुम्हाला तर निश्चितच मोठे फटकेच मारावे लागतील. सिंगल डबलने काहीच होणार नाही आहे. चेंडू शिल्लक ते 9 आणि करायचे ते अजूनही 23. स्ट्राईक एंडला सागर पाटील. हो क्या बात आहे. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. लेफ्ट करायला गेले. चेंडू सोडायचा होता पण लेग कटर बॉल अनएक्सपेक्टेड होता. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बघू शकता लेग कटर बॉल एवढा बाहेर निघू शकतो. मातीच्या विकेटवर गोलंदाज कशा प्रकारे कटर गोलंदाजी करू शकतात याचं उत्तम उदाहरण योगेश भालेकर. वेग सुद्धा आणि अचूकता सुद्धा. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला. टायमिंग चांगलं केलंय. प्रचंड ताकदीचा वापर. स्लॉग हिट. सीमारेषे बाहेर. उत्तुंग षटकार. संख्या 25. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही करायचे त्या 17 धावा. 7-17. तसं आपण या स्पर्धेमध्ये इक्वेशन ऐकतोय की या स्पर्धेमध्ये जर धावसंख्या बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. विकेटवर लक्ष नाही आहे किंवा चेसिंग कंपल्सरी नाही आहे. विकेट नाही. टॉस इम्पॉर्टंट नाही आहे. टाय झाला तर सुपर ओव्हर. हो क्या बात आहे. अजून एक लेग कटर बॉल. एक्सलंट डिलिव्हरी. बॉटम हँडचा वापर करून फक्त चेंडूला ढकलायचं होतं. पुश करायचं होतं पण टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. आणि अजून एक चांगला लेग कटर बॉल आपल्या बघायला मिळत होतं म्हणजेच योगेश भालेकरचा. षटक समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या आपण बघतोय म्हणजेच 25 धावा. कोटेकर बी संघाच्या संगणकाला सूचना आहे. शेवटचा पुकार आहे तुमच्यासाठी. 21 मिनिटं. तर वेळेवर आहे. सन्मान्य हनुमान पाटील साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हनुमान तरे साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम. विरेन स्पोर्ट्स भावाळे संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. हनुमान तरे साहेब मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या लक्ष चषक या क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्यासोबत सत्याबाई यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल अँड 17 रन्स टू विन.
गोठेगरबी आणि चौदरपाडा यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच असणार आहे. 6 बॉल अँड 17. बघायचं आता बघा बॅटिंगमध्ये सागर पाटीलने एक षटकार मारलाय, तो वैयक्तिक खेळतोय 8 वर. 5 चेंडूचे सामोरे गेलाय. सागर भोईला अजून एक खातं उघडायचं आहे. आणि अशा मुवमेंटला स्ट्राईक एंडला कोण असणार यावर खूप काही गोष्टी निर्भर आहेत. कारण आपण बघतो की चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि कालच्या 17. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येतोय. सुजित जाधव. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. खूप चांगला फ्लेक्स तुम्हाला बॉलिंग एंडला बघायला मिळतोय, बॅटिंग एंडला बघायला मिळतोय. दोन्ही साईड स्क्रीनवर खूप चांगला फ्लेक्स तुम्हाला या संघाचा बघायला मिळतोय. जय झोटिंग देवरुंग संघ. पहिला चेंडू फुल टॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हर द वेस्ट. गोलंदाज स्वतः चेंडू कव्हर करतोय. झेल सुटलाय आणि अजून एक धाव. नो बॉलचा इशारा होता. झेलचा प्रयत्न, जेमतेम एकच धाव मिळाली असती बॅटमधून, पण गोलंदाजाने झेल सोडला. चूक आता त्याने ऑलरेडी केली म्हणजे बीमर टाकला आणि +2 म्हणजे 3 धावा इथे ऍड केल्या जातील स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. म्हणजे चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि करायच्या त्या 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. मोमेंटम भेटलाय. पहिली चूक इथे मात्र बघतो की त्या मोमेंटला गोलंदाज सुजित जाधवची की पहिल्या चेंडू त्याने बीमर टाकला. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. अशा सिच्युएशनला बऱ्याच गोलंदाज असे चुका करतात. हे आपण कित्येक वेळा बघितलंय क्रिकेटच्या इतिहासामध्ये. बघायचं इथे मात्र मोमेंटम जो भेटला त्याचा मात्र कशा प्रकारे त्याच्यावर फॉलोअप घेणार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी फ्री हिट चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज सुजित जाधव. चेंज ऑफ पेस आहे. गतीमध्ये परिवर्तन. झेल उडालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि झेल स्वीकारतोय सुद्धा, पण फ्री हिट बॉल आहे. नेक्स्ट टाइम झाला होता फटका. एकदा निश्चितच मिळेल. पहिल्या चेंडूसाठी आपण बघितलं की 4 धावा गोलंदाज सुजितने खर्च केल्या. आता चेंडू शिल्लक आहे ते 5, कदाचित ते 13. 2 मोठे फटके सामन्याला कलाटणी देऊ शकतात. सामना झुकवू शकतात केवडी देवी संघाच्या बाजूने. पण आतापर्यंत ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, भरपूर मेहनत घेतली आहे गोलंदाजांनी हा सामना वाचवण्यासाठी, डिफेंड करण्यासाठी या धावा. बघायचं त्याच्यावर मात्र कशा प्रकारे इथे कामगिरी करणार शेवट षटकात सुजित जाधव. ऑनसेला क्रॉस बॅटेड शॉट मिड विकेटला. शेताच्या डीपमध्ये थोडासा फंबल. फायदा उचललाय. बघा नाईट क्रिकेट तुम्ही जे खेळतायत, रजनी क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळतायत, आय साईट खूप इम्पॉर्टंट आहे. इट्स नॉट इझी. डेचं क्रिकेट, नाईटचं क्रिकेट खूप फरक आहे. अशा मुवमेंटला तुमच्याकडे आय साईट खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. डोळ्यामध्ये अक्षरशः तेल घालून तुम्हाला फिल्डिंग करावी लागते. छोटीशी चूक आणि त्याचा फायदा उचलला म्हणजे सागर पाटीलने 2 धावा धावून इथे पूर्ण केल्या. धावसंख्येवर धावसंख्या 31. चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि करायचे ते 11 धावा. एक छोटीशी चूक स्पर्धेत तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकते. 4 चेंडू 11. अप्रतिम सामना. चेंज ऑफ पेस आहे. वॉट अ शॉट. सडक पे कडक. वॉट अ शॉट. काय फटका. डोळ्यांचं पानं फेडणारा आणि सामन्यामध्ये जिवंतपणा आणणारा सागर पाटीलचा बेधुंद करणारा षटकार. बॅक ऑफ द हँड टाकला होता. थोडासा स्लोरून टाकण्याचा प्रयत्न बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये, पण खूप लवकर पिकअप केला. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट. 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज आहे. बॉटम हँड बॅक टू द बॉलर ऑन साईडला प्लेस केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न निश्चित करणार सागर पाटील. चेंडूची फेक इथे स्ट्रायकिंग एंडला. चुका आणि अजूनही तो प्रयत्न सुरू आहे. इथे बघा दोन्ही हाताने इथे मात्र संधी गमावली आहे. दोन्ही हाताने संधी गमावली आहे. 2 धावा सुद्धा झाल्या असत्या, पण इथे मात्र फलंदाज बचावण्याचा प्रयत्न करत होते, पण इथे मात्र खेळाडूंनी मात्र खूप मोठी चूक केली आहे. 2 ठिकाणी आपण बघितलं त्या ठिकाणी रनआउटची संधी होती. ओव्हर थ्रो, ओव्हर एक्साइटमेंट. या सिच्युएशनला अशा चुका बऱ्याच वेळा आपण घडताना बघतो आणि आता सुद्धा आपण बघितली ती चूक घडली त्या ठिकाणी. रनआउटची संधी होती. दोन्ही हातांनी 2 वेळा गमावली एकाच मोमेंटला. आता चेंडू शिल्लक आहे ते 2 आणि करायचे ते 4 धावा. सामना अत्यंत चुरशीचा बघायला मिळतोय, रंगतदार बघायला मिळतोय. या 2 संघांमध्ये 42 धावा बनवायच्या होत्या सामना जिंकण्यासाठी आणि त्या डिफेंड करण्याची ताकद भावाळी संघाने आतापर्यंत 4 षटकात दाखवली होती. निर्णायक षटकात हव्या त्या 17 धावा.
तिथे मात्र सामना आला तर 2 चेंडू आणि 4 धावा. अप्रतिम लढत लक्षात चषकातली. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर बघायला मिळेल. सुपर ओव्हर पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार नाही फलंदाज, मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करतील. सागर पाटील, सागर भोईर आता खूप मोठी जबाबदारी असणार आहे. सागर पाटीलने खूप काही त्याला कानमंत्र दिलं आहे. बघायचं इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार. 2 चेंडू 4. सामना टाय की फिनिश. ऑन साईडला बॅक टू द बॉलर सागर पाटील. बघायचं त्या ठिकाणी धाव घेणार का, पण नाही. सागर पाटीलने ज्याप्रमाणे षटकार मारलाय कॉन्फिडन्स त्याचा खूप मोठा आहे. आता चेंडू शिल्लक आहे तो 1 धावा करायची आहे. ते 3-2 जर केला तर सामना टाय होईल आणि मॅच जाईल सुपर ओव्हरला. पण बघायचंय सुपर ओव्हरमध्ये काहीही घडू शकतं. रिसेंटली चालू असला आपण जर T20 वर्ल्ड कप जर बघितला त्या ठिकाणी आपण हे चित्र बघितलंय. सुपर ओव्हरमध्ये गेली मॅच, पुन्हा त्या सुपर ओव्हरमध्ये 1 चेंडू आणि 3 धावा. अप्रतिम लढत, खूप चांगला रंगलेला सामना. शेवटचा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. समोर आहे ज्याने षटकार मारलाय सागर पाटील. ऑन स्ट्राईक आतापर्यंत 2 षटकार त्यांनी मारलेत. कॉन्फिडन्स त्याचा हाय आहे. बघूया या मुवमेंटला काय फटका दाखवणार, सामना कशा प्रकारे फिनिश करणार. शेवटचा चेंडू ऑन ड्राईव्ह 2 धावांचा प्रयत्न करणार. बघायचं नाही क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करतोय, फेक करतोय स्ट्रायकिंग एंडला. संधी रनआउटची आणि मॅच फिनिश. 1 धावेने निसटता विजय इथे मात्र साजरा केलाय, संपादन केलाय. सामना इथे जिंकलेला आहे 1 धावेने भावाळे बी या संघाने आणि 42 धावा डिफेंड केल्या त्या संघाने.